नगर परिषद वानाडोंगरीमध्ये भाजपाने गड राखला पण गडाचा रखवालदार हारला। भाजपा 20, राष्ट्रवादी काँग्रेस 3 आणि अपक्ष 1। नमस्कार, मी अनुराग नंदकिशोर शिंदे, आपण बघत आहात महान्यूज 7। नगर परिषद वानाडोंगरीवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने आपला दबदबा सिद्ध करत नगराध्यक्ष पदासह 24 पैकी तब्बल 20 जागा जिंकून एक हाती सत्ता कायम राखली। मागील कार्यकाळातही भाजपाने बहुमत मिळवले होते। यावेळी निवडणूक अटीतटीची होईल असे चित्र असताना विरोधकांच्या फुटीरतेमुळे मतविभागणी झाली आणि भाजपाचा विजय सुकर झाला। नगराध्यक्ष पदाच्या लढतीत भाजपाच्या सुनंदा चरणदास बागडे यांनी 11,841 मते मिळवत निर्विवाद विजय मिळवला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गुटच्या वैशाली विकास गणवीर यांना 3,743 मतं, काँग्रेसच्या निलिमाताई नागदेवे यांना 2,712 तर शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या महानंदा पाटील यांना 2,315 मते मिळाली। वानाडोंगरी येथे 12 प्रभागांतून 24 नगरसेवक निवडायचे होते। प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपचे नितीन नरेश काळे हे अविरोध निवडून आले। उर्वरित 23 जागांसाठी प्रक्रिया शांततेत पार पडली। त्यात भाजपचे 19, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गुट यांचे 3 तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आला। निकालातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे प्रभाग क्रमांक 8 येथे दीपक बाबूराव नासरे हे अपक्ष म्हणून विजयी झाले। त्यांच्या विरोधात माजी सरपंच व माजी नगराध्यक्ष यांचा मुलगा मैदानात होता। त्यामुळे भाजपाचा गड राहिला पण गडाचा रखवालदार हरला अशी राजकीय चर्चा शहरात रंगली। अविरोध अपक्ष विजयामागची भूमिका अपक्ष विजेते दीपक नासरे यांनी मागील निवडणुकीतील पराभवानंतर सातत्याने नागरिकांच्या प्रश्नांवर संघर्ष केला। रस्ते, नाल्या व मूलभूत सुविधांसाठी आंदोलने, पाठपुरावा आणि युवक संघटन या कामातून त्यांनी जनविश्वास मिळवला। कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नसताना जनसंघर्ष सामाजिक समितीच्या पाठबळावर ते निवडून आले। हेच या निकालाची खरी खासियत ठरली। एकूण चित्र भाजपाच्या झंझावत कायम, मात्र एका प्रभागात जनतेने नावापेक्षा कामाला कौल दिला आणि निकालाने ते ठळकपणे अधोरेखित केले। हिंगणावरून सागर पडोळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7। This video is sponsored by Shivan Jewelers. बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।